मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अथर्व बिचारेचा फोटो हातात घेत अर्जुन म्हणतो याला शोधायलाच हवं. मग सायली म्हणते फक्त फोटोच्या आधारे कसं शोधायचं आपण याला, हे खूप कठीण आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो कठीण आहे परंतु अशक्य असं काहीच नाही मिसेस सायली. आता आपल्याला एवढं तर माहीत आहे या चेहऱ्याचा अथर्व बिचारे हा त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये झेरॉक्स काढायला गेला होता. आता ती फोटोकॉपी काही महिन्यांपूर्वी काढली की वर्षापूर्वी, किंवा हा माणूस जिवंत आहे की मेलाय हे शोधण्याचा 1% जरी चान्स असेल ना तरीही अजिबात मी तो सोडणार नाही. त्याचवेळी सायली आता विचारते त्या दुकानामध्ये पोलिसांनी चौकशी केली का. त्यावेळी अर्जुन म्हणतो हो केली, परंतु त्याच्या ओनरने एक्सेप्टेड उत्तर दिलं. त्याच्या दुकानामध्ये रोज 100-200 पेपर कॉपीसाठी येतात. तो तर नीट बघत सुद्धा नाही त्या पेपरकडे. मग हा अथर्व विचारे त्याच्या दुकानात कधी आला ना तेच त्याला माहीत नाही. तरीही मी स्वतः जाऊन त्या माणसाला भेटेन, पण त्याचा फार उपयोग अजिबात होणार नाही. त्याचवेळी सायली आता म्हणते की अशी कोणतीही तरी गोष्ट असेलच ज्याचा अथर्वला शोधण्यासाठी आपल्याला खूप उपयोग होईल. आणि हा अथर्व विचारे जगातल्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये नक्की अस्तित्वात सुद्धा असेल आणि आपल्याला तो नक्कीच सापडेल. त्याचवेळी आता सायली ही लगेच महादेवांसमोर हात जोडते आणि म्हणते की देवा, माझ्या मधुभाऊंनी ऑलरेडी खूप सोसलं आहे. जर हा अथर्व विचारे सापडला नाही तर मग साक्षी कोर्टामध्ये जे काही बोलते ते खरं बोलते असंच सिद्ध होईल. मग मधुभाऊंची कधीच सुटका होणार नाही. तूच दाखवून दे की वाईटावर चांगुलपणा नेहमीच मात करतो. म्हणून ती मनोभावे देवासमोर आपली प्रार्थना करते. तर ती अर्जुनकडून एक फाईल घेते आणि दोघेही लगेच त्या आता पुरावा शोधू लागतात. तर आता अर्जुन प्रत्येक पेपर आणि पेपर चेक करत असतो. तर दुसरीकडे आता प्रिया पुन्हा एकदा अश्विनकडे आलेली असते आणि रडण्याचं नाटक करत म्हणते की मी खूप एकटी पडली रे अश्विन. अरे मला तर आता कुणीच समजून घेत नाहीये, माझी आई सुद्धा नाही. अरे लग्नामध्ये तिने काय केलं तू बघितलंच असेल ना. तेव्हा अश्विन म्हणतो की हो मी बघितले अगं तन्वी. त्यावेळी आता प्रिया म्हणते तिला अजूनही असं का वाटतंय की मी माणसं तोडते म्हणून. अरे अश्विन मला आता तूच सांग की तुलाही असंच वाटतं का रे की मी माणसं तोडते म्हणून. अरे मी सगळ्यांबरोबर एवढी वाईट वागते का, तूच सांग ना अश्विन, सांग ना रे. तेव्हा अश्विन आता तिच्यावर विश्वास ठेवत म्हणतो अजिबात नाही तन्वी. त्याचवेळी तो आता म्हणतो हे बघ तन्वी, मी जरी सायकॅट्रिक्स किंवा सायकोलॉजिस्ट नसलो ना तरीही थोडीफार सायकोलॉजी मला कळते. दादामुळे तू इतकी हर्ट झालीयस ना की तुला तुझा रागच कंट्रोल करता येत नाही आणि मग तो कधीही कुठेही आणि कुणावरही निघतो असं म्हणून त्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये असंही जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा प्रिया आता लगेच उठते आणि म्हणते अश्विन थँक्स. अरे माझ्या मनामध्ये जी खळबळ सुरू आहे ना ती फक्त आणि फक्त तुलाच कळते. अरे नीट वागण्याचा खूप प्रयत्न करते परंतु कसं आहे ना मला कुणाची साथच मिळत नाही. मग आता ती सगळी नाटकं करत असते तेव्हा अश्विन म्हणतो अगं हॅलो, तुझ्यासमोर एवढा 6 फूट मुलगा उभा आहे, तुला दिसत नाहीये का मी. तेव्हा प्रिया आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. मग आता अश्विन हसत विचारतो मी इनव्हिजिबल माणूस आहे का, मला माहीतच नव्हतं. तेव्हा प्रिया आता हसते आणि विचारते इनव्हिजिबल म्हणजे काय रे. तेव्हा ती आता हसत असते. ते पाहून आता अश्विन म्हणतो की बघ बरं आता हसताना तू. अश्विन म्हणतो रडताना ना तुझा नाकाचा शेंडा असा लाल होतो आणि मग काय होतं माहितीये का, त्या शाळेत न जाणाऱ्या बावळट मुली ज्या रडतात ना त्याच्यासारखी तू दिसतेस. तेव्हा प्रिया म्हणते मारेन हा तुला आता अश्विन. मग असं म्हणून ते दोघेही आता खूपच हसत असतात. त्यावेळी अश्विन म्हणतो मार ग, अगदी बिनधास्त मार. अगं शेवटी मित्र असतात कशासाठी, मार खाण्यासाठीच ना, मग मार तू. आणि तन्वी कसं आहे ना मी तुला या अगोदरच सांगितलंय, तुला कधीही काहीही शेअर करावंसं वाटलं ना तर माझ्याशी अगदी बिनधास्त कर, मी आहे तुझ्यासाठी. तो इसी बात पे फ्रेंड्स असं म्हणून तो हात पुढे करतो. तर प्रिया आता घाईतच हात पुढे करून त्याच्या हातात हात मिळवत म्हणते हो आपण आता फ्रेंड्स. मग आता प्रिया म्हणते अश्विन खरंच थँक्यू. अरे तू एकच असं आहे की मी रडत असताना तू मला हसवू शकतोस. त्यानंतर आता तो म्हणतो की आता या फ्रेंडशिपची सुरुवात म्हणून तू माझ्या घरी महाशिवरात्रीच्या पूजेला येणार आहेस. तेव्हा प्रिया म्हणते नको, अरे असं लग्नाचं प्रकरण झाल्यानंतर मी आणि आई एकदा घरी आलो होतो आणि असं परत परत येणं नाही बरोबर, सगळे कसे ऑकवर्ड होतील ना म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो नाही ग, कुणालाही असं ऑकवर्ड होणार नाही.
आणि तुला माहिती आहे का, पूर्णाजीने खरंच खूप मोठी पूजा ठेवली आहे आणि अगं खूप जणांना सुद्धा इन्व्हाइट केलं आहे. मग असं असताना तुझ्या घरी करणार नाही इन्व्हाइट, असं कधी होईल का? आणि तू तर माझी अगदी स्पेशल गेस्ट आहेस. तेव्हा ती म्हणते, बरं तू इतका आग्रह करतोस ना तर येईल मी नक्की. तर दुसरीकडे महाशिवरात्र असल्यामुळे आता सर्व पूजा गुरुजी व्यवस्थित अगदी मांडतात. तेव्हा कल्पना हवं नको ते त्यांना देत असते. त्याचबरोबर घरातील सर्वजण अगदी छान सुद्धा तयार झालेले असतात. मग काही वेळाने गुरुजी म्हणतात, चला आता जोडप्याने पूजेला बसा. मग आता सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता जोडपं असं घरात अर्जुन सायलीशिवाय दुसरं कोणी नसतंच. म्हणूनच कल्पना म्हणते की अहो गुरुजी, अश्विनच्या वडिलांना काय झालं, सकाळी फॅक्टरीच्या कामासाठी ना मुंबईला अचानक अर्जंट जावं लागलं आणि मग ते संध्याकाळपर्यंत काही येणार नाहीत. म्हटल्यानंतर मी एकटी पूजेला बसले तर चालेल का? तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, अहो ही पूजा तर जोडप्याने करायची असते. हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्यांना माहीत असतं जोडपं असं फक्त आपण दोघेच आहोत घरात. मग अर्जुन सुभेदार, अहो या की तुम्ही पुढे, तुमचं नवीन लग्न झालंय ना, मग तुम्हीच पूजेला बसा, असं गुरुजी म्हणतात. तेव्हा अर्जुन सायली खुश होतात. मग अर्जुन म्हणतो, व्हाय नॉट, का नाही, माझ्या बायकोला ना खूप आवडतं अशी पूजा करायला, अगदी मनोभावे ती पूजा करते. चला मिसेस सायली, असं म्हणून ते दोघेही पुढे येणार असतात. तेव्हा पूर्णाजी गुरुजींना म्हणतात, हे दोघेही पूजेला बसणार असतील तर मी तिकडे आतमध्ये रूममध्ये जाईल, त्यामुळे यांना अजिबात पुढे बोलवायचं नाही. त्याचवेळी आता काठी टेकवत लगेच पूर्णाजी या रागातच तेथून जायला निघतात. मग आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाया हो थांबा ना. मग तरीही पूर्णाजी थांबत नाहीत. त्यावेळी कल्पना म्हणते, अश्विन अरे तू इथे थांब, कारण गुरुजींना काही हवं असेल तर आपल्यापैकी इथे कुणीतरी असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आता सायली अर्जुनला नुसती परकेपणाची वागणूक इथे दिली जाते हे त्या दोघांनाही कळून चुकलेलं असतं. तर कल्पना पूर्णाजींना मनवण्यासाठी आता तेथून जाते. तर आता इकडे अर्जुन पूर्णाजींकडे निघालेला असतो. तेव्हा आता सायली आता त्याला अडवत विचारते, काय हो कुठे चाललात, उगीच कशाला वाद घालताय आता तुम्ही, आपल्या घरामध्ये पूजा आहे ना, पूर्णाजी सुद्धा नाराज होतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी नाराज होऊ नये यासाठीच मी चाललोय, आपण दोघेही तिच्याबरोबर बोलू, इवन तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला, असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि तिलाही घेऊन चाललेला असतो. त्याचवेळी इकडे कल्पना ही पूर्णाजींना समजावत असते. तेव्हा पूर्णाजी या रागातच म्हणतात, कल्पना अगोदर प्रतापला ताबडतोब इकडे बोलवून घे पूजेसाठी. कल्पना म्हणते, अहो त्यांना नाही येता येणार, त्यांची खूप अर्जंट मीटिंग आहे, महत्त्वाची मीटिंग आहे, ते एकदम संध्याकाळीच घरी येणार आहेत. तेव्हा पूर्णाजींना खूप टेन्शन येतं. आता त्या लगेच म्हणू लागतात, अर्जुन आणि त्याच्या बायकोला बसवायचं का तिथे पूजेसाठी? तेव्हा कल्पना म्हणते की काय करावं सुचत नाही. तेवढ्यातच अर्जुन सायली तेथे येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय हरकत आहे पूर्णाजी, अगं आम्ही काय या घरचे मेंबर्स नाही आहोत का? मग पूर्णाजी खूपच रागात म्हणतात, अर्जुन मला परत परत तोच वाद नको आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग पूर्णाजी मला सुद्धा अजिबात वाद नको आहे. अगं तू उठून आतमध्ये आली नसतीस ना तर मी एवढं सुद्धा अजिबात बोललो नसतो. मग आता सायली म्हणते, पूर्णाजी आई, गुरुजी म्हणालेत ना या घरातील नवीन जोडप्याने पूजेला बसायला हवं, मग आम्हाला बसू दे ना पूजेला प्लीज. त्यावेळी आता कल्पना रागातच म्हणते, तू तर मध्ये बोलूच नकोस, कारण अर्जुनचं ऐकून तुला घरामध्ये राहायला दिलं आहे ना, हेच नशीब समज. त्याचवेळी मग पूर्णाजी म्हणतात, पण घरातली माणसं ही कुटुंबाचा भाग असतातच असं नाहीये आणि ही पूजा कुटुंबातील जोडप्यानेच करायची असते. तुम्ही दोघांनी ती करण्याचा प्रश्नच येत नाही. सायली आणि अर्जुनला नुसती पूर्णाजी परकेपणाची वागणूक देत असते. ते पाहून त्या दोघांनाही वाईट वाटतं. तरीही अर्जुन हा हसतच पूर्णाजींना मनवत म्हणतो, पूर्णाजी तू का हट्ट करतीयेस, आम्ही दोघे काय परके आहोत का या घरातले? इकडे अश्विन आता बाहेर पाहत असतो की कधी एकदा घरातील सर्वजण इथे पूजेसाठी येत आहेत, परंतु अजून कुणीही आलेलं नसतं. तेव्हा गुरुजी आता विचारतात, अहो अजून किती वेळ लागणार आहे? त्याचवेळी आता अश्विन म्हणतो, फक्त थोडा वेळ थांबा ना गुरुजी. मग त्याचवेळी गुरुजी म्हणतात, पूजा सुरू असताना असं मोठ्यांनी निघून जाणं योग्य सुद्धा नाही ना.
कारण आज पूर्ण आजींकडून रीतिरिवाजाचा अपमान झालाय आणि माझी तर त्यांच्याकडनं ही अजिबात अपेक्षा नव्हती. वेळी अश्विन म्हणतो, गुरुजी प्लीज तुम्ही रागवू नका ना. अहो पूर्ण आजीचा नक्कीच कुणाचाही असा अपमान करण्याचा हेतू नव्हता. तर थोडा वेळ थांबा, पूर्ण आजी इतक्यात येईलच असं अश्विन आता रिक्वेस्ट करतो. मग गुरुजी म्हणतात की एवढा वेळ थांबून तरी मी काय करू, कारण मला इतर ठिकाणी सुद्धा खूप पूजा आहेत आणि जोडपं येणारच नसेल ना तर निघतो मी मग, असं म्हणून गुरुजी आता आवरायला घेतात. अश्विन त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही जाऊ नका ना गुरुजी असं, कारण तुम्ही असं पूजा सांगितल्याशिवाय जर गेलात ना तर आम्हाला कुणालाच बरं वाटणार नाही. अश्विन म्हणतो, एका मिनिटात मी पूर्ण आजीला बाहेर घेऊन आलो, तुम्ही इथेच थांबा गुरुजी, असं म्हणून तो लगेच पूर्ण आजींकडे येतो आणि म्हणतो, अगं पूर्ण आजी, गुरुजी खरंच खूप चिडले आहेत आणि त्यांना जायचंय, कारण त्यांना सुद्धा बाहेर खूप पूजा आहेत. अगं आजी, ते असे निघून जायला नकोत आणि जर घरातलं जोडपंच पूजेला बसणार नसतील तर ते निघूनच जातील असं म्हणतायत. मग आता पूर्ण आजी आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. त्या दोघीही आता एकमेकींकडे पाहू लागतात. मग अर्जुन म्हणतो, पूर्ण आजी आता तूच बघ, आता तरी बसू देत ना आम्हा दोघांनाही पूजेला. आता एक काम कर, तू चल बाहेर, आम्ही बसतो मग पूजेला. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्ण आई हो हो, आजच्या दिवशी हे सगळं काही नकोच, कारण आपली पूजा ही अगदी निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे. अहो चला ना आपण बाहेर जाऊयात ना, असं म्हणून आता कल्पना ही लगेच पूर्ण आजींना समजावते. तेव्हा इकडे आता गुरुजी निघालेले असतात. मग आता विमल म्हणते, थांबा ना गुरुजी, थांबा ना, असं म्हणून ती खूपच रिक्वेस्ट करते. तेव्हा आता रिक्वेस्ट केल्यानंतर गुरुजी म्हणतात, तुम्हीच सांगा विमलताई किती वेळ थांबायचं अजून. मग मी तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते आणि म्हणते की थांबा ना गुरुजी प्लीज. गुरुजी म्हणतात, अहो तुमचं काही ठरतच नाही, मग मी काय करायचं. घरातील सर्वजण आता तेथे आलेले असतात. मग सायली म्हणते, गुरुजी आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या की. गुरुजी म्हणतात की अजून किती वेळ द्यायचा तुम्हाला. मग त्यानंतर गुरुजी पूर्ण आजींनाच विचारतात, सांगा बरं पूर्ण आई, तुम्ही काय ठरवलंय नक्की, जोडपं पूजेला बसणार आहे की नाही, नाहीतर उगीच माझा खोळंबा नको, मी आपल्या जातो म्हणून. तेव्हा सर्वजण आता पूर्ण आजींकडे पाहू लागतात, कारण त्यांचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असतो. वेळी आता पूर्ण आजी म्हणतात, मला आजच्या सणाचा आणि तुमचा अजिबात अवमान करायचा नव्हता गुरुजी. तेव्हा गुरुजी विचारतात, मग पूजा करायची आहे का. तेव्हा पूर्ण आजी आता काहीच बोलत नाही, त्या एकदम शांत शांत असतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हो पूजा करायची आहे, आम्ही बसतो पूजेला. तो आता असं पटकन बोलून जातो, उगीच वाद नको म्हणून. कारण कसं आहे ना गुरुजी, अहो ही पूजा तर पूर्ण आजीने घरच्यांच्या सुखासाठी सांगितली होती, मग आता ही पूजा तर होणारच. आता बायको तू चल, असं म्हणून अर्जुन तिचा हात आता हातात घेतो. दोघेही आता पाटावर तेथे पूजेसाठी बसतात. मग घरात आता सर्व छान असं वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं. अर्जुन सायली पूजेला बसल्यानंतर पूर्ण आजी कल्पना अश्विनला राग तर आलेला असतो, परंतु आता पूजा जोडप्यानेच करायची म्हटल्यानंतर आपलाही नाईलाज आहे आता सर्वांनाच वाटतं. मग पुढे आता गुरुजी मंत्रोच्चार करत असतात. अर्जुन सायली अगदी मनोभावे महादेवाची पूजा करत असतात आणि पिंडीवर अभिषेक सुद्धा करत असतात. इकडे सायली आणि अर्जुनच्या हातून जाता ही पूजा संपन्न झालेली असते. अर्जुन सायली दोघेही मिळून जोडीने आता भगवान महादेवाच्या पिंडीवर आता बेल वाहतात, फूल वाहतात, त्याचबरोबर मनोभावे अगदी पूजा करून आरती करत असतात. पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुजी म्हणतात, चला आता सर्वांनी अगोदर दर्शन करून घ्या. इकडे आता पूजेसाठी खूप सर्व लोक आलेले असतात. त्याच वेळी आता एक एक करून सर्वजण दर्शन घेत असतात. पूर्ण आजींना भेटत सुद्धा असतात. त्यामध्ये काही ट्रस्टी सुद्धा असतात, व्हॉलेंटियर सुद्धा असतात. मग त्यानंतर आता सायली अर्जुन सर्व पाहुण्यांचं अगदी छान प्रकारे स्वागत करत असतात. त्यांना समोर दर्शनासाठी जायला सांगत असतात. इकडे कल्पना आणि विमल मात्र कामाच्याच गडबडीत असतात. नंतर इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही एक काम करा, इथे पाहुण्यांना पहा, त्यांचं स्वागत करा, तोपर्यंत मी तिकडे जातो रूममध्ये आणि अथर्व विचारायचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे पेपर्स आहेत ना, ते पुन्हा एकदा चेक करतो. मग सायली म्हणते की ठीक आहे. इकडे आता अर्जुन हा रूममध्ये येतो आणि लगेच ते सर्व डॉक्युमेंट्स चेक करू लागतो. तेव्हा तो आता आधार कार्ड त्याचबरोबर त्याचे सर्व मार्कशीट हे सगळं काही चेक करत असतो. इकडे सायली सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असते, त्यांना समोर दर्शन घ्यायला सांगत असते. आलेल्या सर्व
भाविकांबरोबर ती अगदी छान प्रकारे गप्पासुद्धा मारत असते. सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो, कारण आता सर्वजण आपल्या घरी येत आहेत, देवाचं दर्शन घेत आहेत, हे पाहून आता तिच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. तर दुसरीकडे आता अर्जुन रूममध्ये असतो. तो अथर्व विचारेचा आता आधार कार्डवरील फोटो आणि अर्जुनकडे एक जुई मोठी फोटोकॉपी असते, त्या दोन्ही फोटोंकडे पाहतच राहतो. इकडे एक एक भाविक भक्त येत असतात आणि आपापल्या परीने दर्शन घेऊन तिथून जात असतात. पूर्ण आजींना सुद्धा भेटत असतात, कल्पनाला पण आणि सायलीला सुद्धा. दुसरीकडे रूममध्ये अर्जुन आता प्रत्येक अथर्व विचाराचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अगदी निगुतीने चेक करत असतो, जेणेकरून एकही पॉइंट मिस व्हायला नको. या आता इकडे अश्विन सुद्धा दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करत असतो. त्यानंतर आता इकडे सायली एकटीच आपली उभी असते आणि ती एकदम शांत शांत असते, कसला तरी विचार करत असते. तेवढ्यातच अथर्व विचारे आता तेथे येतो. मग अश्विन आता लगेच पुढे जातो आणि त्याला नमस्कार करून त्याचं स्वागत करतो. इकडे सायलीचं लक्ष सुद्धा आता अथर्व विचारेकडे जातं. तेव्हा सायलीला आता त्याला पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो, तर तो पुढे पुढे आता दर्शनासाठी येत असतो. तर दुसरीकडे अर्जुनला समजतं या फोटोकॉपीवरचा त्याचबरोबर आधार कार्डवरचा फोटो एकच आहे म्हणून. तेव्हा आता सायली एकदम इकडे थक्क होऊन जाते, कारण अथर्व विचारे तिच्या समोर असतो. तेव्हा तिला आता तो त्याचा फोटो सारखा सारखा आठवत असतो, कारण अर्जुनने तिला तो फोटो आता दाखवलेला असतो. मग आता अर्जुन जे काही अथर्व विचारेच्या बाबतीत बोलला आहे, तो माणूस जिवंत आहे की मेलाय, हे सगळं काही आपल्याला शोधून काढायचंय, हेही अर्जुनचं बोलणं सायलीला आठवतं. तर दुसरीकडे अर्जुनचं अजूनही तसंच काम सुरू असतं. इकडे आता सायली मात्र त्याच्याकडे सारखी सारखी पाहतच राहते. इकडे आता तो पूर्ण आजीबरोबर बोलत असताना सायली त्याच्याकडे पाहतच तिला आठवतं अर्जुनने सांगितलं होतं की जोशीला त्याच्या मित्राच्या दुकानामध्ये एक फोटोकॉपी सापडली होती. तो माणूस म्हणजे अथर्व विचारे जेव्हा झेरॉक्स काढायला आला होता, त्याची एक फोटोकॉपी तेथे होती आणि त्यावरूनच जोशीने काय केलं तर त्याचे सर्व डिटेल्स हे वापरून साक्षीचा हा सावत्र भाऊ आहे असं कोर्टामध्ये सांगितलं. हा सर्व खूप मोठा फ्रॉड आहे मिसेस सायली, त्यामुळे काहीही झालं तरी अथर्व विचारेला आपल्याला शोधायचंय असं आता अर्जुन सायलीला म्हटलेला असतो. आता सायली त्याच्याकडे न जाता किंवा त्याला काही न बोलता इकडे वर रूमकडे पाहत असते, जेणेकरून अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगावं. तर इकडे अथर्व विचारे हा दर्शनासाठी जातो, तरीही सायली अजूनही त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिला आठवतं आधार कार्डवरची इन्फॉर्मेशन जरीही चुकीची असेल तरीही हा चेहरा खरा आहे आणि ह्या सर्व डिटेल्सचा वापर करून साक्षीने खोटा भाऊ उभा केलाय आणि हा जर एकदा सापडला ना तर कोर्टामध्ये प्रूव्ह होईल की साक्षी 3दा कोर्टामध्ये खोटं बोलली आहे आणि हे कोर्ट तर अजिबात टॉलरेट करणार नाही. आता साक्षी विरोधात खूप मोठा पुरावा सायलीच्या हाती लागलेला असतो, तो म्हणजे समोर अथर्व विचारे. सायली आता मनातल्या मनात इकडे विचार करते की अथर्व विचारे हा जिवंत आहे. नंतर अथर्व विचारे हा तेथे आलेल्या सर्वांबरोबर आता गप्पा मारत असतो. तेव्हा सायली खूप वेळ त्याच्याकडे पाहतच राहते, कारण तिला खूप मोठा शॉकच बसलेला असतो. तर दुसरीकडे अर्जुन अजूनही ते पेपर अगदी व्यवस्थित चेक करत असतो, पण त्याच्या हाती अजून काहीच लागलेलं नसतं. तर इकडे सायली आता खुश होते, कारण अथर्व विचारे हा जिवंत असतो. मग आता ती लगेच समोर जाते आणि देवाचं दर्शन घेते. दुसरीकडे आता प्रतिमा आणि प्रिया या दोघीही आता रविराजकडे परमिशन मागण्यासाठी आलेले असतात की सुभेदारांनी आम्हाला पूजेसाठी तिकडे बोलवले, महाशिवरात्रीची पूजा असल्यामुळे तिथे खूप मोठा कार्यक्रम आहे. मग आता रागातच रविराज म्हणतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी सुभेदारांच्या घरी येणार नाही म्हणून, कारण त्यांनी एकदा नाही तर दोनदा माझी फसवणूक केली आहे. आता त्यांचं नाव सुद्धा माझ्या पुढे पुन्हा कधी काढायचं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, ती माणसं वाईट नाही येतो, आत्ताची जी परिस्थिती आहे ना ती वाईट आहे, त्याचवेळी ती सुद्धा परिस्थिती नक्कीच बदलेल की, तुम्ही विश्वास ठेवा जरा माझ्यावर, असं प्रतिमा समजावते. तर प्रिया आता मनातच विचार करू लागते, जर मी सुभेदारांकडे गेलेच नाही तर त्या अश्विनला घोळात तरी कसं घेऊ. मग आता प्रतिमा म्हणते, अहो ऐका ना रविराज,
जर तिथे पूजा नसती ना तर मी यायला सुद्धा तुम्हाला सांगितलं नसतं. मग रविराज जरा रागातच म्हणतो, आता सुद्धा तू सांगू नकोस आणि मला उगीच आग्रह करायचा नाही असं रविराज आता म्हणतो. आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही काय एवढा रागा करून घेताय ना कळतच नाही. अहो मी नाही काही मनात राग ठेवला त्यांच्याबद्दल आणि तुम्ही का ठेवताय. त्याचवेळी रविराज म्हणतो तुमच्या एवढं माझं मन मोठं नाहीये, कारण तुला तिथे जायला मी बंदी घातली होती तरीही तू गेलीसच ना. आता निदान मला तरी आग्रह करू नका एवढी विनंती मी तुम्हाला करतो असं म्हणून रविराज सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतो. त्यावेळी आता प्रिया म्हणते बरं बाबा ठीक आहे, तुमच्या मनात नसेल ना तर तुम्ही नका येऊ राहिलं, पण मी तर तिथे जाऊन येते. तेव्हा आता ते दोघेही प्रियाकडे पाहतच राहतात. तर प्रियासारखी विचारते जाऊ का बाबा. मग आता रविराज काहीच बोलत नाही. तेव्हा आई चल ग आपण दोघी जाऊयात आता असं प्रिया म्हणते. मग प्रतिमा म्हणते थांब तन्वी, अगं या अगोदर तुला जाण्याची मी परमिशन दिली होती ना, ती फक्त एकदाच, त्यामुळे आता नको येऊस तू. तुझ्या बाबांना नाही आवडत ना तू तिकडे गेलेलं, मग कशाला उगीच त्यांचं मन मोडत राहतेस. तेव्हा प्रियाला आता राग येतो. मग ती म्हणू लागते की आई अगं तू का अशी करते मला कळतच नाही. म्हणजे मानलेल्या आईकडे तू तुझ्या जायचं आणि मग माझ्या आजीकडे मला जाण्याची परमिशन नाही असं का बरं. तेव्हा रविराज म्हणतो तसंही एकदाही तू परमिशन न घेताच गेली होती, त्यामुळे आता मला तुझं मन मोडायचं नाही आहे. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. आता त्या सुभेदारांना तुझ्याकडे पाहून थोडं अपराधी वाटलं ना तरीही खूपच झालं. त्याचवेळी प्रिया म्हणते माझा बाप जर मला असाच साथ देत राहिला ना तर माझा प्लॅन लवकरात लवकर सक्सेसफुल सुद्धा होईल. मग आता ती रविराजला लगेच थँक्यू म्हणते. तर आता जाऊयात ना आई असं म्हणून प्रिया तिच्याकडे रागातच पाहत म्हणते की मी आवरून येते. तर प्रतिमा आता हो असं म्हणते. ते सायली आता महादेवाचं दर्शन घेत मनातच विचार करते हा जर अथर्व विचारी असेल ना तर खूपच चांगलं होईल. त्याचवेळी सायली लगेच अथर्वकडे जाते, त्याला नमस्कार करते. त्यावेळी आता तो म्हणतो नमस्कार ताई. अहो अन्नपूर्णा मॅडमनी खरंच इकडे सर्वांना महादेवाच्या दर्शनासाठी बोलवलं. खूप छान दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं मनाला. वेळी सायली आता म्हणते तुमचं नाव. मग आता तो म्हणतो माझं नाव अथर्व विचारे, मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करतो आणि आम्ही सगळे ट्रस्टचे लोक आहेत ना एकत्रच आलो आहोत. सायली आता अथर्वला थँक्यू असं म्हणते. मग त्यानंतर आता तो म्हणतो बरं निघू का ताई आम्ही, खूप उशीर होतोय. त्याचवेळी आता सायली म्हणते हो नका थांबा थांबा, माझ्या मिस्टरांना भेटा की तुम्ही. तेव्हा आता अथर्व विचारे जरा घाबरतोच आणि म्हणतो तुमचे मिस्टर म्हणजे मला ओळखतात का. तेव्हा सायली आता थोडी गडबडते आणि म्हणते की अहो हो ओळखतात ते, जरा तुम्ही इकडे बसा ना जरा बाजूला. ते सायली लगेच अर्जुनकडे जाते आणि त्याला म्हणते की अहो चला ना आपल्या कामाचं एक खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचंय. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो पण पूजेचंच काहीतरी असेल ना, मला काम करू द्यात की, तुम्ही बघा ना आता ते. मग आता सायली म्हणते अहो ते नाही तुम्ही उठा बरं असं म्हणून ती त्याचा हात पकडते आणि त्याला पटकन हॉलमध्ये यायला सांगते. तेव्हा जिन्यावर ते दोघेही आल्यानंतर सायली आता अर्जुनला लगेच इशारा करून दाखवते, ते पहा तिथे कोण आहेत ते. तर आता अर्जुनकडे नेमकी अथर्व विचारेची पाठ असल्यामुळे त्याला काहीही कळत नाही. मग त्यानंतर सायली अर्जुनला आता डायरेक्ट त्याच्याजवळ घेऊन जाते. तेव्हा अर्जुन आता त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा अथर्व हा उठतो आणि अर्जुनकडे पाहतो. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याच्यासमोर अथर्व विचारे असतो. अर्जुनला लगेच आठवतं की साक्षीला असा कोणताही सावत्र भाऊ नाहीये, हा सगळा खोटा सापळा रचला होता, प्लॅन केला होता. आणि माझ्या मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे, तिथे अथर्व विचारे नावाचा माणूस कोणीतरी कधीतरी या झेरॉक्स कॉफी काढायला आला असेल आणि मग तेथे एक झेरॉक्स कॉफी होती ना, त्यावरूनच मग आम्ही हे सगळा पुढचा प्लॅन केला. त्याची सर्व खोटी डिटेल्स आम्ही कोर्टामध्ये वापरली. तेव्हा आता अर्जुनला एका क्षणी विश्वासच बसत नाही की तो अथर्व विचारे आपल्या समोर उभा आहे. तेव्हा सायली म्हणते हो भेटा की यांना, पूर्णाजींच्या ट्रस्टमध्ये व्हॉलेंटियर म्हणून हे काम करतात. तेव्हा तो आता लगेच हात पुढे करतो आणि म्हणतो हाय मी अथर्व विचारे. मग अर्जुन त्याच्या हातामध्ये हात मिळवतो आणि त्याचबरोबर म्हणतो मी अर्जुन सुभेदार. तरीही अजून अर्जुन आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहतो. तेव्हा तो विचारतो नक्की झालंय काय, तुम्ही एवढं आश्चर्याने माझ्याकडे का पाहताय.
तेव्हा अर्जुन काहीही बोलत नाही, एकदम शांत शांत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अथर्व विचारेला अर्जुन सायली दोघेही रूममध्ये घेऊन जातात आणि लगेच सर्व त्याचे डिटेल्स दाखवतात की जे जोशीकडे असतात ते. मग आता तो म्हणतो हे सर्व माझेच डिटेल्स आहेत, हे सर्व माझेच आधार कार्ड आहेत. तो विचारतो म्हणजे मी या प्रकरणामध्ये अडकेल का, मला काही होणार आहे का? त्याच वेळी आता चैतन्य देखील तेथे येतो. मग अर्जुन म्हणतो की कसं आहे ना अथर्व विचारे, अहो तुमची जी आयडेंटिटी वापरली आहे ना ज्या लोकांनी, ते लोक तुमचा जीवसुद्धा घेऊ शकतात. तेव्हा अथर्व विचारे खूपच घाबरतो आणि विचारा घाम पुसत असतो. सायली त्याच्यासमोर हात जोडत म्हणते, दादा माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तरी मदत करा. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.